महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या कोल्हापूर शहर शाखेचा 45वा वर्धापन दिन आज पाचगाव गिरगाव रोड इथल्या श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। गवळी समाज संघटित होऊन चांगल्या पद्धतीचं कार्य करत असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांचे गवळी समाजाशी जुने ऋणानुबंध आहेत। हे ऋणानुबंध आपणही कायमस्वरूपी टिकवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गवळी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। या ठिकाणच्या सभागृहाचं कामकाज पूर्ण करण्यासाठी मदत केली जाईल असं आश्वासन आमदार पाटील यांनी दिलं। दी कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे उपाध्यक्ष युवराज गवळी यांनी कोल्हापूरची शाखा ही गवळी समाजाची मातृसंस्था असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी गवळी समाजाला विविध ठिकाणी प्रतिनिधित्व देऊन गवळी समाजाचा सन्मान केला असून कोल्हापुरात सर्व समाजाच्या इमारती आहेत, त्याप्रमाणे दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या गवळी समाजाची ही इमारत कोल्हापुरात व्हावी अशी अपेक्षा गवळी यांनी व्यक्त केली। यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी पथपेढीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल लटके यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। तसंच गवळी समाजातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं। अरविंद केसरकर, अतुल चिले, संदीप खेडकर या विद्यार्थ्यांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं। यावेळी कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष सदाशिव दाभोळकर, महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सरचिटणीस उदय पाटील, माजी अध्यक्ष अशोक दाते, बापूसाहेब चिले, सदाशिव दाभोळकर, पुष्पक चिले, राजाराम चिले, निशिकांत चाचे, स्वाती चौगुले, सचिन मेहतर यांच्यासह गवळी समाजातील नागरिक उपस्थित होते।